विद्यार्थी मित्रहो, आता आपण या टॉपिक मध्ये नवीन भाग पाहणार आहोत. ड्रॉइंग दी मोलिक्युल्स इन 3 डायमेन्शन्स. जे प्लेन पेपरवर 3D मोलिक्युलचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कशा प्रकारे ड्रॉ करायचा, असे एकूण 4 प्रकारचे फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला आहे वेज फॉर्म्युला. याचं नाव दिलं आहे वेज फॉर्म्युला. दुसऱ्या प्रकारचा फॉर्म्युला आहे फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. जनरली कार्बोहायड्रेट मोलिक्युल्स आहेत, शुगर्स आहेत, त्यांचा फॉर्म्युला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलाने दाखवला जातो. याला क्रॉस फॉर्म्युला असं म्हणतात. तिसरा प्रकार आहे न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. या अल्केन मोलिक्युल मध्ये न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण पाहणार आहोत. आणि चौथा आहे सॉ हॉर्स फॉर्म्युला. या सॉ हॉर्स फॉर्म्युलाला एंड्रियन किंवा पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला असं म्हणतात. म्हणजे कोणताही 3 डायमेन्शनल मोलिक्युल एका प्लेन पेपरवर या 4 प्रकारच्या फॉर्म्युलानी रिप्रेझेंट करता येऊ शकतो. ही आपल्याला एकानंतर एक पाहायचे आहेत. अत्यंत सोप्या आहेत, फक्त समजून घेणे फार महत्वाचं आहे यामध्ये. आता पहिल्या प्रकारचा फॉर्म्युला आपण बघूया. याला नाव दिले वेज फॉर्म्युला. वेज फॉर्म्युला तुम्ही आता यापूर्वी मिथेन मोलिक्युल पाहिलेलं आहे. मिथेन मोलिक्युलचा फॉर्म्युला 3 डायमेन्शनल आहे. मध्ये कार्बन ॲटम आहे. कार्बन ॲटमला हे 4 हायड्रोजन ॲटम जोडले. जे मधल्या कार्बन ॲटमचा हायब्रिडायझेशन यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. sp3 प्रकारचं हायब्रिडायझेशन. sp3 हायब्रिडायझेशन हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. जे एका प्लेनवर हे 2 बॉन्ड्स आहेत. हा एक बॉन्ड आणि दुसरा बॉन्ड. प्लेनच्या फ्रंट साइडला एक बॉन्ड आला, हा समोर आलाय प्रतलाच्या समोरच्या बाजूला, आणि प्लेनच्या बॅक साइडला हा बॉन्ड आलेला आहे. ही आपण वेज फॉर्म्युलानी एका प्लेन पेपरवर रिप्रेझेंट करू शकतो. यासाठी जो बॉन्ड समोर आलेला आहे प्रतलाच्या, त्याला सॉलिड वेज असं म्हणतात. तो थिक बॉन्ड दाखवला जातो, सॉलिड वेज. जो बॉन्ड त्या प्रतलाच्या बॅक साइडला गेलाय त्याला डॅश्ड वेज असं म्हणतात. डॅश्ड वेज तो डॉटेड लाईनने नेहमी दाखवला जातो. आणि जो बॉन्ड प्लेनवर आहे, हा बॉन्ड प्लेनवर आहे, हा सुद्धा बॉन्ड प्लेनवर आहे, याला आपण नॉर्मल लाईन्स असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये वेज फॉर्म्युला लिहिताना सॉलिड वेज तुम्हाला माहित पाहिजे. सॉलिड वेज. तर सॉलिड वेज कसा दाखवला जातो का, असा थिक बॉन्ड आहे. याचा अर्थ काय, थिक दाखवलेला आहे. हा प्लेनच्या फ्रंट साइडला समोर आलेला आहे, समोर एक्सपोज झालेला आहे. सॉलिड वेज. दुसरं टाइप आहे डॅश्ड वेज. डॅश्ड वेज. आता डॅश म्हणजे डॉटेड, पण डॉटेड असणार आहे तो डॉटेड असं दाखवलेला. या डॉट्स कमी 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 होत गेले. इकडं ठीक असेल आणि पुढं ते पॉइंटिंग झालेलं असेल. दिस बॉन्ड इज ॲट द बॅक ऑफ द प्लेन. बॅकला प्लेनच्या असू शकेल. आणि तिसरं आहे, याला नॉर्मल लाईन असं म्हणतात. नॉर्मल लाईन. नॉर्मल लाईन ही प्लेन दाखवलेली अशी, ते डायरेक्ट आपण ती दाखवू शकतो. इट इज ऑन द प्लेन. त्या प्रतलावर असू शकेल. म्हणजे हा जो 3D मोलिक्युल बघितलाय, हे 2 बॉन्ड्स प्लेनवर आहेत, नॉर्मल लाईन्स आहेत. ही नॉर्मल लाईन झाली, ही नॉर्मल लाईन. ही सॉलिड वेज आहे, जे प्लेनच्या फ्रंट साइडला आहे, आणि बॅक साइडला आहे ती डॅश्ड वेज, ती डॉटेड दाखवलेली असेल. आता हे पहा, हे स्ट्रक्चर मी कसं दाखवू शकतो. हा कार्बन ॲटम आहे. एका प्लेनवर हे 2 हायड्रोजन ॲटम्स आहेत. हा एक हायड्रोजन ॲटम झाला, दुसरा हायड्रोजन ॲटम. आता सॉलिड वेज मेन्शन करायचं आहे. सॉलिड वेज कसं असेल, थिक होत गेला तो, असं थिक झाला. हा प्लेनच्या बरोबर फ्रंट साइडला आलेला असेल. इट इज सॉलिड वेज. आणि तिसरा आहे तो डॅश्ड वेज. जे डॅश्ड वेज, या लाइन्स कमी कमी होत गेले.
शेवटी तर पॉइंट तयार झाला. इट इज बॅक ऑफ द प्लेन. म्हणजे या कार्बन ॲटमचा रिलेशन जेव्हा sp3 प्रकारचा असेल, याची जॉमेट्री असते ती टेट्राहेड्रल प्रकारची जॉमेट्री. मिथेन मोलेक्युल मध्ये अशा प्रकारची जॉमेट्री आहे. आणि हा जो मिथेनचा फॉर्म्युला इथे दाखवलेला आहे याला वेज फॉर्म्युला असं म्हणतात. वेज फॉर्म्युला लक्षात आलं का तुमच्या? यामध्ये सॉलिड वेज, प्लेनच्या फ्रंटची सॉलिड वेज आहे. डॅश वेज डॉटेड आहे, प्लेनच्या बॅक साइडला गेली, पाठीमागे आली. आणि नॉर्मल लाईन 2 आहे जे त्या प्रतलावर आहे. So this formula is called wedge formula. It is 3-dimensional structure of methane molecule. तर दुसऱ्या प्रकारचा फॉर्म्युला पाहायचा आहे, याला फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला असं म्हणतात. नंबर 2 फिशर्स FISCHER प्रोजेक्शन फॉर्म्युला. हे 3-डायमेन्शनल स्ट्रक्चर एका प्लेनवर जर रिप्रेझेंट करायचं असेल, त्यामध्ये वेज, सॉलिड वेज नसेल, डॅश वेज नसेल, सगळ्या नॉर्मल लाईन्स असतील, असा जो फॉर्म्युला असतो तो जनरली कार्बोहायड्रेट्स मध्ये प्लेन पेपरवर रिप्रेझेंट केलेला म्हणजे शुगर्स मध्ये. आता इन दिस फॉर्म्युला 3D structure is projected on plain paper where carbon chain is shown vertical manner. It has 2 lines. आता कार्बनची चेन आहे ती व्हर्टिकल मॅनर मध्ये असते. आता ती कशी असते पहा. उदाहरण घेऊया लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड ही शुगर आहे. या लॅक्टिक ऍसिडचा फॉर्म्युला CH3 CHOH COH. हा कार्बन ॲटम, मिडल कार्बन ॲटम, याला एक हायड्रोजन ॲटम जोडलाय, एक CH3 ग्रुप जोडलेला आहे, एक OH ग्रुप जोडलाय आणि एक COH ग्रुप जोडलाय. म्हणजे कार्बन ॲटम याच्यामध्ये किती आहेत? 1 2 3. नेहमी या प्रकारच्या फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये कार्बन ॲटमची चेन व्हर्टिकल दाखवायची, उभी दाखवायची कार्बन ॲटमची चेन. म्हणजे हा COH ग्रुप मी वर घेतला, त्यानंतर खाली CH3 ग्रुप घेतो, CH3, आणि मध्ये OH आणि H ॲटम. कंपाऊंड मध्ये कार्बन ॲटम्स किती आहेत? 1 2 आणि 3. इथे कार्बन ॲटम दिसतात किती? 1 आणि 2. मध्ये कार्बन ॲटम आहे तो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये रिप्रेझेंट केला जात नाही. तो आहे कन्सिडर करायचा COH, C आणि CH3. ही व्हर्टिकल लाईन आहे, कार्बनची व्हर्टिकल लाईन असते. आणि हे वेगळे ॲटम झाले हॉरिझॉन्टल लाईन. आता व्हर्टिकल लाईन जर असेल, इट रिप्रेझेंट्स बॉन्ड्स गोइंग बिलो द कार्बन, जे कार्बनच्या खाली गेलेले असतात व्हर्टिकल लाईन्स, जे त्या नेहमी डॉटेड असणार. आणि हॉरिझॉन्टल लाईन्स रिप्रेझेंट बॉन्ड्स प्रोजेक्टिंग अप फ्रॉम द कार्बन. जे हॉरिझॉन्टल लाईन आहे याला जे ग्रुप जोडलेले आहेत ते कार्बन ॲटमच्या वर आलेले असतात. दे आर शोन बाय थिक लाईन इन वेज फॉर्म्युला. आता या लॅक्टिक ऍसिडचा वेज फॉर्म्युला लिहायचा झाला. वेज फॉर्म्युला, या वेज फॉर्म्युला मध्ये काय होईल? व्हर्टिकल लाईन दाखवली, COH, मधला कार्बन ॲटम पण मेन्शन करतो CH3. आता हे डॉटेड बॉन्ड्सनी जोडलेले आहेत, कारण प्लेनच्या बिलो गेलेले, खाली गेलेले. हा डॉटेड बॉन्ड, तसंच इकडे डॉटेड. आणि याचप्रमाणे हॉरिझॉन्टल लाईनचे हायड्रोजन ॲटम आणि OH ग्रुप हे प्लेनच्या वरच्या बाजूला आले. आता प्लेनच्या वरच्या बाजूला आले म्हणजे कसे असणार आहेत? वेज फॉर्म्युला मध्ये ते कसे दाखवले आहेत? हा वेज, इथं आला वेज, आणि या ठिकाणी H आहे, हे थिक दाखवले. So vertical lines are going below the carbon and horizontal lines are projecting up the carbon. जे वेज फॉर्म्युला असा असेल, याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला लिहिणं अत्यंत सोपं आहे.
हे सुद्धा 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. मधल्या कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन sp3 आहे, पण वेज फॉर्म्युला लिहिण्याची ही पद्धत आहे. असाच पुन्हा या ठिकाणी आणखीन एक याच्यातून वेज ग्रुप घेऊ शकतो आपण. पुढचा शुगर मॉलिक्यूल तयार झाला, याचा हा फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. दिस इज फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. म्हणजे व्हर्टिकल लाईन इथं वाढलेली, जी व्हर्टिकल लाईन लिहिताना पुन्हा इथे एक कार्बन ॲटम दाखवायचा, मध्ये कार्बन ॲटम दाखवलं, पुन्हा याला थिक बॉन्डनी वेज जोडलं, हा थिक बॉन्डनी एच ॲटम, आणि हे प्लेनच्या बॅक साइड म्हणजे खाली डॉटेड आहे. हा फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला, हा झाला वेज फॉर्म्युला. व्हॉट इज वेज फॉर्म्युला? मधले कार्बन ॲटम मधला नॉर्मल लाईनने बॉन्ड दाखवला, म्हणजे कार्बनच्या बिलो COOH ग्रुप आहे, CH3 आणि COOH ग्रुप आहे, आणि कार्बनच्या अप साइडला H आणि OH ग्रुप्स आले. इट इज कॉल्ड फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. असे वेगवेगळ्या शुगर मॉलिक्यूलचे, कार्बोहायड्रेटचे फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युले आपल्याला दाखवायचे. ते समजलं का तुम्हाला फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला? तिसरा प्रकार आहे, याला न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला असं म्हणतात. ते थर्ड टाइप, न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला जनरली अल्केन्स मध्ये अशा प्रकारचा न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला दाखवलेला असतो. इन दिस फॉर्म्युला 3D molecule is visualized through कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. हे 2 कार्बन ॲटम आहेत, त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो, त्या सिंगल बॉन्डचं व्हिज्युअलायझेशन या न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये मेन्शन केलेलं असतं. म्हणजे समजा हे 2 कार्बन ॲटम आहेत, म्हणजे हा एक कार्बन ॲटम झाला, हा दुसरा कार्बन ॲटम झाला. समोरच्या बाजूने तुम्हाला छोटा कार्बन ॲटम दिसतो, बॅक साइडला हा ब्लॅक कलर मोठा कार्बन ॲटम दिसतो. म्हणजे इकडून समोरून बघायचं न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये, ते कार्बन कार्बन सिंगल बॉन्डच्या समोरून ते दिसतं. इन दिस केस कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज नॉट विजिबल. हा बॉन्ड समोरून बघितलं, इकडे डोळा असताना तो बॉन्ड तुम्हाला दिसणार नाही. इन न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला फ्रंट कार्बन ॲटम इज शोन बाय पॉइंट. आता हा जो समोरचा कार्बन ॲटम आहे, हा इथेन मोलेक्युल आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH3. समोरचा जो कार्बन ॲटम आहे तो पॉइंटनी मेन्शन केलेला असतो, असा डॉटने दाखवला. अँड रियर कार्बन ॲटम इज शोन बाय सर्कल. जो फ्रंटचा कार्बन ॲटम आहे तो डॉटने दाखवला, आणि बरोबर हा सिंगल बॉन्ड दिसणार आहे, त्याच्या बॅक साइडला हा ब्लॅक कार्बन ॲटम आहे, तो कार्बन ॲटम सर्कलने मेन्शन केलेला असतो, म्हणजे हा तो मोठा दाखवायचा. पहिला कार्बन ॲटम डॉटचा, सर्कलचा दुसरा कार्बन ॲटम आहे, मध्ये सिंगल बॉन्ड आहे, कार्बनच्या मध्ये हा सिंगल बॉन्ड, तो सिंगल बॉन्ड या न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये दिसत नाही. रिमेनिंग 3 bonds at each of these 2 carbon atoms are drawn like spokes of wheel. आता या कार्बन ॲटमला 3 हायड्रोजन ॲटम जोडलेले आहेत. हा पहिला हायड्रोजन ॲटम, दुसरा हायड्रोजन ॲटम, तिसरा हायड्रोजन ॲटम, याही कार्बन ॲटमला 3 हायड्रोजन ॲटम जोडलेले आहेत. हे 3 हायड्रोजन ॲटम स्पोक्स ऑफ व्हील, म्हणजे सायकलच्या चाकाला जे स्पोक्स असतात तशा प्रकारे मेन्शन केलेले आहेत, जे स्पोक्स ऑफ व्हीलने ते दाखवलेले आहेत. So 3 bonds of first carbon atom are shown to radiate from the center. तर पहिला कार्बन ॲटम आहे, याला 3 हायड्रोजन ॲटम जोडले, ते या सर्कलच्या सेंटर पासून असे मेन्शन केले. हा हायड्रोजन ॲटम, हा दुसरा हायड्रोजन ॲटम, आणि हा तिसरा हायड्रोजन ॲटम, हे असे दाखवले. हा कार्बन ॲटम डॉटने दाखवला, हे 3 हायड्रोजन ॲटम स्पोक्स प्रमाणे दाखवले, आणि ते बरोबर रेडिएट झाले सेंटर पासून. आणि बरोबर बॅक साइडचा रिअरचा कार्बन ॲटम आहे, याला जोडलेले जे हायड्रोजन ॲटम्स आहेत ते सर्कल मधून स्टार्ट झाले. म्हणजे हे सर्कल आहे,
इथे एक हायड्रोजन ॲटम आहे, दुसरा हायड्रोजन ॲटम आणि तिसरा हायड्रोजन. म्हणजे या सर्कलच्या सर्कम्फरन्स पासून ते हायड्रोजन ॲटम्स मेन्शन केलेले. म्हणजे हा झाला न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ इथेन मोलिक्यूल. इथेन मोलिक्यूल त्याचा हा न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. हा इथेन मोलिक्यूल लक्षात येतो तुमच्या. एका कार्बन ॲटमला 3 हायड्रोजन ॲटम आहे, दुसऱ्या कार्बन ॲटमला 3 हायड्रोजन ॲटम आहे. मुद्दाम मी दुसऱ्या कार्बन ॲटमचा साईज मोठा घेतलाय, तो बॅक साईडला, तो सर्कलनी दाखवलेला असा, आणि पहिल्या कार्बन ॲटमचा साईज छोटा घेतलाय, तो डॉटनी दाखवायचा. आणि कार्बन हायड्रोजन बॉन्ड स्पोक्स ऑफ व्हील प्रमाणे दाखवले. हे कार्बन हायड्रोजन ॲटम स्पोक्स ऑफ व्हील प्रमाणे आहेत. तुम्ही समोरून बघणार, इथं डोळा असेल तुमचा, समोरून बघितल्यानंतर कार्बनच्या बरोबर पाठीमागे दुसरा कार्बन ॲटम आहे, हा सिंगल बॉन्ड दिसेल का? दिसत नाही. इथं तुमचा आय साईड, हा डोळा, सेंट्रलचा कार्बन ॲटम फ्रंटचा, बॅक साईडचा कार्बन ॲटम सर्कल. हे स्पोक्स ऑफ व्हील झाले. फ्रंट साईडचे कार्बन ॲटमचे जे हायड्रोजन ॲटम्स आहेत ते सेंटर पासून रेडिएट झालेले आहेत, आणि मागच्या कार्बन ॲटमचे जे हायड्रोजन ॲटम्स आहेत ते सर्कम्फरन्स पासून रेडिएट झाले. इट इज न्यूमॅन्स प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ इथेन मोलिक्यूल. पहिले रोटेट होऊ शकतं, असं रोटेट पण होतं. हा न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला झाला. ते लक्षात आलं का तुमच्या? न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. अशा अल्केन मोलिक्यूलचे न्यूमॅन्स प्रोजेक्शन फॉर्म्युले आपल्याला पाहायचे. आता या इथेन मोलिक्यूलमध्ये न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युलाचे 2 टाइप्स आहेत. हा जो टाइप आपण बघितला तो सेकंड टाइप आहे. म्हणजे हे 3 हायड्रोजन ॲटम्स आहेत, याच्या बरोबर सेंटरला एक हायड्रोजन ॲटम आहे, जे समोरून बघितल्यानंतर असं दिसतं. हे 3 हायड्रोजन ॲटम्स, आणि इथून डायरेक्ट सेंटरला हायड्रोजन ॲटम दिसतो बॅक साईडच्या कार्बन ॲटमचा. बॅक साईडचा कार्बन ॲटम सर्कलनी दाखवलं. समजा हे मी रोटेट केलं, थोडंसं असं फिरवलं, तर हा हायड्रोजन ॲटम याच्यामधला अँगल कमी झाला. म्हणजे ते स्ट्रक्चर पहिल्या प्रकारचं स्ट्रक्चर होईल न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युलाचं. हे स्ट्रक्चर कसं दाखवतो विषय की हा सेंटरचा डॉट, बॅक साईडचा कार्बन ॲटम सर्कल, या डॉट पासून हे 3 हायड्रोजन ॲटम रेडिएट झाले. इथं जो अँगल होता तो जास्त आहे. हा हायड्रोजन ॲटम मी रोटेट केला, इकडे दाखवला, बरोबर इथे दाखवला, अँगल कमी झाला. अँगल कमी झाल्यामुळे आता हा हायड्रोजन ॲटम इथं मेन्शन करायचा, आणि हा हायड्रोजन ॲटम इथं मेन्शन. हे रोटेट केलेलं आहे. पुन्हा आपण सेकंड स्ट्रक्चरल फॉर्म्युला तयार करू शकतो. सो दीज आर 2 स्ट्रक्चर्स ऑफ इथेन मोलिक्यूल रिप्रेझेंटेड बाय न्यूमॅन फॉर्म्युला. स्टिरियोकेमिस्ट्री मध्ये पुन्हा याचं नाव काय, त्याचं नाव काय, स्टॅगर्ड, इक्लिप्स्ड असे प्रकार आहेत त्यामध्ये. ते 12वीला गेल्यानंतर तुम्ही डिटेल पाहणार आहात. मला वाटतं तुमच्या लक्षात आलेलं आहे. न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला, जे फ्रंट साईडचा कार्बन ॲटम, बॅक साईडचा कार्बन ॲटम समोरून व्हिज्युअलाइज तुम्ही त्यामध्ये केलेलं आहे. आता चौथा प्रकार आहे 3D मोलिक्यूल ऑन पेपर रिप्रेझेंट करण्याचा. याला नाव दिलेलं आहे सॉ हॉर्स फॉर्म्युला. आणि नंबर 4 सॉ हॉर्स फॉर्म्युला. यालाच एंड्रियन फॉर्म्युला म्हणतात, किंवा पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला असं म्हणतात. एंड्रियन फॉर्म्युला किंवा पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला. In this formula, carbon-carbon bond is represented by long slating line. आता कार्बन-कार्बन बॉन्ड्स आहेत. न्यूमॅन फॉर्म्युला मध्ये काय केलं होतं आपण, समोर घेतलं. इथं आता स्लेटिंग लाईन घ्यायची अशी, स्लेटिंग लाईन अशी घेतली, तिरकी घेतली. आणि या स्लेटिंग लाईन मध्ये लोअर एंड ऑफ द लाईन रिप्रेझेंट्स फ्रंट कार्बन ॲटम. म्हणजे खालच्या बाजूचा जे एंड असेल ते फ्रंट कार्बन ॲटम मेन्शन करणार. बॅक साइड खाली खाली दाखवलं फ्रंट कार्बन ॲटम. अँड
अप्पर एंड ऑफ द स्लेटिंग लाईन, ही स्लेटिंग लाईन झाली. अप्पर एंड ऑफ द स्लेटिंग लाईन रिप्रेझेंट्स रियर कार्बन ॲटम, बॅक साईडचा कार्बन ॲटम. अँड रिमेनिंग 3 बॉन्ड्स आर रेडिएटिंग फ्रॉम रिस्पेक्टिव्ह कार्बन. राहिलेले 3 बॉन्ड्स आहेत ते रिस्पेक्टिव्ह कार्बन पासून रेडिएट झालेले आहेत. इथेन मॉलिक्यूलचा हा सॉर्स फॉर्म्युला जर दाखवायचा झाला तर अशी स्लेटिंग लाईन, पहिली लाईन आहे. या लाईन मध्ये पहिल्या कार्बन ॲटमला 3 हायड्रोजन ॲटम्स इथे राहतात, हे 3 हायड्रोजन. आणि दुसऱ्या कार्बन ॲटमचे 3 हायड्रोजन ॲटम्स वरच्या बाजूला दाखवले, म्हणजे हायड्रोजन ॲटम, हायड्रोजन ॲटम, आणि तसाच तिसरा हायड्रोजन ॲटम यामध्ये मेन्शन करायचा, थर्ड हायड्रोजन. म्हणजे खाली हा खालचा कार्बन ॲटम, हे असं पाहायचं. हे 3 हायड्रोजन ॲटम्स, हा कार्बन ॲटम, लोअर कार्बन ॲटम म्हणजे फ्रंट साईडचा आणि अप्पर कार्बन ॲटम म्हणजे बॅक साईडचा. म्हणजे हा जो फॉर्म्युला याला सॉ हॉर्स फॉर्म्युला असं म्हणतात. समजा मी रोटेट केलं बरोबर याच्या सेंटरला आणलं तर या सॉ हॉर्स फॉर्म्युलाचा दुसरा स्ट्रक्चरल फॉर्म्युला मिळू शकेल. जी स्लेंटिंग लाईन, इथं हायड्रोजन ॲटम, हा हायड्रोजन ॲटम आणि हायड्रोजन. आता मी काय करतो, हे रोटेट करतो बरोबर सेंटरला येणार. तर सेंटरला येत असताना काय होईल, हा हायड्रोजन ॲटम वर आला आणि हा इथे खाली. म्हणजे याच्या बरोबर सेंटरला हा हायड्रोजन ॲटम आला, हा हायड्रोजन ॲटम म्हणजे सेंटरला आला, कारण रोटेट केले. पहिलं स्ट्रक्चर कसं होतं, असं होतं. दुसरं स्ट्रक्चर काय होणार आहे, रोटेट होणार आहे. इट इज सेकंड सॉ हॉर्स फॉर्म्युला. म्हणजे हा बॉन्डलाईन फॉर्म्युला आहे. कार्बन 3 हायड्रोजन ॲटम, कार्बन 3 हायड्रोजन ॲटमचा आहे इथेन मॉलिक्यूल, C2H6 असा मॉलिक्युलर फॉर्म्युला. या इथेनचा जो फॉर्म्युला याला अँड्रियन फॉर्म्युला किंवा पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला असं म्हणतात. जसं आर्किटेक्चर इंजिनियर एखादी बिल्डिंग जर बांधणार असेल त्याचं पर्स्पेक्टिव्ह तयार करतात, जे एक मॉडेल तयार करतात 3 डायमेन्शनल मॉडेल, तसंही मॉडेल आहे पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला. इट इज रिप्रेझेंटेड बाय स्लेंटिंग लाईन. आणि यामध्ये पहिला कार्बन ॲटम जो खालच्या बाजूला दाखवलाय तो फ्रंटचा, वरच्या बाजूला दाखवलाय तो बॅक साईडचा, रियर कार्बन ॲटम आहे. रेडिएटिंग 3 हायड्रोजन ॲटम्स फ्रॉम इट. जर सेम असेल या हायड्रोजन ॲटमच्या बरोबर बॅक साईडला दुसरा हायड्रोजन ॲटम असेल पहिला फॉर्म्युला. 45 डिग्रीमध्ये रोटेट केलं, या हायड्रोजन ॲटम, या 2 हायड्रोजन ॲटमच्या मध्ये हायड्रोजन ॲटम आला तर दुसरा फॉर्म्युला सॉ हॉर्स फॉर्म्युला. हे सगळं स्टिरिओ केमिस्ट्रीमध्ये 12वी मध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहणार. आज तुम्हाला या ठिकाणी 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर प्लेनवर कसं दाखवायचं, कसं रिप्रेझेंट करायचं यासाठी 4 फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत. पहिला फॉर्म्युला होता त्याला आपण वेज फॉर्म्युला असं म्हणलंय, म्हणजे मिथेन मॉलिक्यूल पाहिलेलं आहे. दुसऱ्या प्रकारचा फॉर्म्युला फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला, यालाच क्रॉस फॉर्म्युला असं म्हणतात. तिसरा न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. इथेन मॉलिक्यूल आपण बघितलंय, कार्बन कार्बन बरोबर समोर असतात, फ्रंट साईडने आपण ते व्हिज्युअलाइज करतो. आणि चौथ्या प्रकारचा फॉर्म्युला सॉ हॉर्स फॉर्म्युला, स्लॅन्टिंग लाईनने दाखवतो. खालची जी लाईन कार्बन ॲटम असतो तो लोअर कार्बन ॲटम म्हणजे फ्रंटचा कार्बन ॲटम, आणि अप्पर कार्बन ॲटम हा रिअर साईडचा किंवा बॅक साईडचा कार्बन ॲटम असतो. इथेन मॉलिक्यूलचं हे स्ट्रक्चर पाहिलं. यापैकी न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि सॉ हॉर्स फॉर्म्युला तुम्ही समजून घ्या. ते रोटेट करायचे असतात, कसे रोटेट करायचे आणि ते स्ट्रक्चर कसे तयार झाले टेक्स्टबुकमध्ये छान माहिती दिली आहे, ती समजून घ्या. आणि कोणतेही डिफिकल्टीज किंवा डाऊट्स जर असतील तर तुम्ही फोन करून किंवा व्हॉट्सॲप ग्रुपवर विचारले तर तुम्हाला त्याचं सविस्तर एक्सप्लेनेशन देता येऊ शकेल. मला वाटते हे फॉर्म्युले तुम्हाला समजले. पुढच्यापासून आपण क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स किंवा क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हा भाग पाहणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.